संबंध नाही. 5-5 मारायला होते, खुणवणाराही आहे. कोणी खुणवलं हेही व्हिडिओमध्ये दिसतंय. 5 जण मारतायत, 1 जणाला ताब्यात घेत आहे. आम्हाला सांगितलं त्याला सोडून देऊ आपण, म्हणून मी शांतपणाने निघून गेलो तिथनं. मी येऊन घरी निघून गेलो आणि नंतर कालांतराने सांगितलं की त्याला अरेस्ट केलं आणि म्हणून मी रात्री आलो. पोलिसांना तुम्हाला सांगितलं असेल त्यांच्यावर कोणाकोणावर गुन्हे दाखल केले? नाही, त्यांच्यावर कोणावर नाही, एकावर गुन्हा दाखल केला. व्हिडिओमध्ये 4 ते 5 जण मारताना दिसतात. आता ठीक आहे, आता काय सत्तेपुढे शहाणपणा नाही असं म्हणायचं आणि चुप बसायचं. काय करायचं, लढतोय आम्ही. एका सामान्य कार्यकर्त्यासाठी उभं राहणं हे माझं पहिल्यापासूनचं काम आहे, ते मी करतोय. कार्यकर्त्यांमध्ये संताप आहे, मोठ्या संख्येने त्या ठिकाणी आता कार्यकर्ते जमणार आहेत. नाही, ते ठीक आहे कार्यकर्ते, पण जे म्हणजे जे काल झालं एवढं स्पष्टपणाने 5 माणसं आतमध्ये घुसतात, त्याला मारतात, मारतानाची व्हिडिओ आहेत, घुसतानाचे व्हिडिओ आहेत. ABP माझाने खुणवतानाचा, म्हणजे ABP माझा नाही, TV9 आहे, सॅम आहे, सगळ्यांनी खुणवतानाचा व्हिडिओ दाखवला आहे की खुणवतो माणूस, जा मारा. हे सगळं झालं असताना तुम्ही 5 जणांना आम्ही असे तेव्हा तर आम्ही ते पण म्हणालो नाही किती अरेस्ट करणार आहे, काय अरेस्ट करणार आहे, मी काही बोललो नाही. मला सांगितलं की त्याला सोडणार आहेत, मला आणि जयंत पाटलांना. आम्ही दोघंही विश्वास ठेवला. जयंत पाटील साहेब गेले, मी गेलो. रात्री मला फोन आला की त्याला पकडलं आहे, म्हणून मी धावत गेलो. सभाध्यक्षांशी तुम्ही बोलला नाही त्यानंतर? नाही, त्यांनी फोनच घेतलेला नाही. त्यांना मी फोन केले, अनेक फोन केले, पण त्यांनी फोन उचलला नाही. रोहित पवारांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, कुठेतरी दमबाजी पोलिसांना करतायत असं विरोधकांचं म्हणणं आहे. हे पोलिसांनी त्यांच्या एवढे बघून हातवारे केले असतील आणि त्यांना उद्धटपणाने बोलले असतील तर साहजिक रिॲक्शन. एक तर आम्ही आधीच चिडलेलो होतो, आंदोलन करून थकलेलो होतो. पोलीस आम्हाला त्याला इथे ठेवलाय का तिथे ठेवलाय का काहीच सांगायला तयार नाही. आणि दुसरीकडे आम्हाला समोरच्या बाजूचे व्हिडिओ होते की हा मस्त एकटा उभा आहे, त्याच्यावर ना पोलीस आहे ना कोण आहे काय आहे. सातत्यानं म्हणताय की जीवा मारण्याचा प्रयत्न कुठेतरी होता, असं का वाटतंय तुम्हाला? कारण गाडी ज्यावेळेस अंगावर गेली तुम्हाला कार्यकर्त्यांना बाजूला देखील घेतलं. नाही, अंगावर गेली म्हणजे काय तो आंदोलनाचा प्रकार आहे, जीवे मारण्याचं वगैरे काय हे नव्हतं. ठीक आहे, तेवढं आंदोलनामध्ये मी आक्रमक होतो, पोलिसांचं काम करायचं होतं, त्याच्यामुळे असं मी काही म्हणणार नाही. पडळकरांवर गुन्हा दाखल झाला नाही, तो होणारही नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल नाही होत का, पडळकरांवर का होणार? शरद पवारांवरती शरद पवारांना याबाबत माहिती दिली आहे का? सूचना नाही नाही नाही, एवढं काय मोठं नाही आहे की मी शरद पवारांकडे जाऊन त्यांना माहिती देईन, काही गरज नाही. सर, तुम्ही सातत्याने एका